मंडळी नमस्कार. कायदेशीर अपडेटमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मंडळी, जर तुम्ही एखादं तुमचं घर, दुकान किंवा फ्लॅट भाड्याने देण्याचा विचारत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण भाड्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल 2026 मध्ये झालेले आहेत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम जो भाडेकरूंना ॲप्लिकेबल आहे, तो म्हणजे घर भाड्याचं डिपॉझिट जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या भाडे इतकंच असू शकतं. म्हणजे जर तुमचं भाडं 12,000 रुपये असेल, तर तुमच्याकडून जास्तीत जास्त 24,000 डिपॉझिट तुमचा घर मालक घेऊ शकतो. दुसरा नियम, कायदेशीर प्रक्रिया न करता भाडेकरूला काढता येणार नाही. तिसरा नियम, 60 दिवसांच्या आत भाडेकरार नोंदणी करणे आवश्यक. म्हणजे जर तुम्ही तुमचा फ्लॅट, दुकान किंवा घर भाड्याने दिलं, त्या दिवसापासून 60 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही तो भाडेकरार नोंदवणं गरजेचं आहे. चौथा नियम सर्वात महत्त्वाचा, घर मालकाला घरात येण्यापूर्वी 24 तास आधी सूचना देणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुमचा घर मालक तुमच्या घराचं, दुकानाचं जर इन्स्पेक्शन करायला येत असेल, तर त्याला 24 तास अगोदर तुम्हाला सूचना देणं गरजेचं आहे, की बाबा मी तुझं दुकान किंवा मी तुमचं घर इन्स्पेक्ट करायला येतोय. 6वा नियम, 30 दिवसांच्या आतमध्ये दुरुस्ती न झाल्यास भाडेकरू स्वतः दुरुस्ती करून खर्च भाड्यातून वजा करू शकतो. म्हणजे जर कुठे लाईट गेली, जर कुठला नळ खराब झाला किंवा इतर काही छोटे-मोठे डॅमेजेस झाले आणि जर 30 दिवसांच्या आतमध्ये घर मालकाने ते डॅमेजेस नीट केले नाही, तर तुम्ही ते स्वतःच्या खर्चाने ते डॅमेजेस नीट करू शकता आणि झालेला खर्च तुम्ही तुमच्या भाड्यातून वजा करून उरलेलं भाडं तुमच्या घर मालकाला किंवा दुकान मालकाला देऊ शकता. आता बऱ्याचदा असं देखील होतं, की अ, घर मालक लॉक बदलतो, वीज कापतो, पाणी कापतो. तर जर तुमच्या घर मालकाने जर लॉक बदलले, वीज, पाणी कापणे किंवा अशा धमक्या दिल्या, तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते. हे महत्त्वाचे नियम भाडे करारामध्ये झालेले आहेत. जर तुमच्याकडे याची इम्प्लिमेंटेशनची किंवा इतर कोणतं सर्क्युलर्स, गव्हर्नमेंटचे सर्क्युलर्स असतील, तर ते देखील तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती शेअर करू शकता. म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.